जणांची नावं द्यायची, 2 जणींना पगार पडणार आहे ताई, काळजी करू नका. ऑन द कॉन्ट्ररी पुढच्या इलेक्शनच्या अगोदर आपला लाडक्या बहिणीचा पगार 2,500 होणार आहे, त्यामुळे तो विषय तुम्ही काळजी करूच नका. पण असंच प्रेम सोनटक्के कुटुंबावर राहू द्या. आशिषला माझा एक मोठ्यापणाचा सल्ला आहे की वडिलांचे विचार जोपासून ठेवावं, कारण मुलांनी आपलं पुढे नेणं. आता मी पण आई झाले, म्हणजे आता मुलगा मोठा झालाय, आपण केलेला वसा पुढे मुलांनी नेणं हे खूप महत्वाचं आहे. सगळ्या बहिणींनी सोनटक्के परिवाराला आशीर्वाद द्यावा, असंच प्रेम राहू द्यावं, एवढं बोलतो. भगवान श्रीकृष्णाच्या कार्याचा आदर्श ठेवलेला गणेश दादा, यांचं नाव जरी गणेश असलं तरी कार्य कुणाचं करताय? भगवान श्रीकृष्णाचं करताय, आपल्या बहिणीला जपताय. आणि अशी ही बहीण भावाची माया आपण ज्यावेळेला बघतो या पंचकृषीतल्या, या परिसरातल्या, या जिल्ह्यातल्या, वाडीतल्या, गावगाड्यातल्या सगळ्या महिलांसाठी आजचा दिवस हा खरोखर महत्वाचा आहे. कारण ही जी वीण आहे ना बहीण भावाच्या नात्याची, जी ही वीण आहे, ही वीण अखंडितपणे वर्षभर तुम्ही जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये अडचणीत येता, कुठल्या कठीण प्रसंगामध्ये येता, पटकन आपल्या मनामध्ये एक नाव लक्षात येतं की गणेश दादाकडे जाऊ, गणेश दादाकडे प्रश्न मिटेल. आणि आता गणेश दादाला 10 हत्तीचं बळ आहे. आमदार राणादादांनी त्याच्या पाठीशी जी शक्ती उभी केली आहे, या शक्तीच्या माध्यमातून गणेशदादाच्या पाठीमागे 10 हत्तीचं बळ आहे. त्यामुळे ताई तुम्ही बिलकुल चिंता करू नका. आगामी कालखंड या परिसरामध्ये, या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये आपण सुवर्णमय कालखंड निर्माण करणार आहेत. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून जे तुमच्या हाताला काम, खिशाला दाम यायला चालू आहे ना, हा कायम स्वरूपी राहील. पुण्याच्या भूलथापाला बळी पडू नका. हे माझी प्रॉपर्टी आहे. मी आज पण 21 वर्ष काम करतोय. निवडून पडलो हरलो असा विषय नाही, पण तुम्ही समाजसेवरात तात्या घेतलंय, आम्ही सोडत नाही. सोड मातेनो तुम्हाला मिसरणार नाही. आता सांगितलं सचिन गाणं म्हणलं, माझ्या लाडक्या भावाचे, माझ्या भावाला म्हणजे तुमची माया मला भरपूर आहे. माझ्याकडून माझ्या भावाला म्हणजे माया कळू दे, तर तुमच्या भावाला तुमची माया भरपूर आहे. कधीही मी माझं व्रताचं घर आहे, रात्री 12 वाजता आले तर माझ्या बहिणीचं मी भावी तयार आहे. कधीही या, माझं घर खुलं आहे. आमचं घर 24 तास म्हणजे खुलं मातेनो, कधी ये माघार नाही. कारण आमचं घर समस्येवरता मी घेतलंय. कारण सांगितलं की बाबा मला ते विधात्या, तर मला तर खरंच मृत्यू आला, तर मला पुनर्जन्म जन्म दे आणि त्या मातीत सेवा करायला संधी दे, ही व्यक्त करतो मी. कारण अशा बहिणी मला मिळणार नाहीत, असे भाऊ मिळणार नाहीत. सांगितलं विधाता असेल खरं, जे पुनर्जन्म असेल तर मला इकडे जन्म दे आणि ह्या मातीत सेवा करायला संधी दे, विनंती करतो. म्हणतो जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याला आलो होतो भावाला ओवाळणी द्याला. भावाला ओवाळणी द्याला. झाली का ओवाळणी? झाली. भावानी काय भेट दिली? लाडक्या भावानी काय दिली तुम्हाला भेट? साडी चोळी लाडक्या भावाने दिली. किती वर्षापासून येत आहे तुम्ही? 29 वर्षापासून. कसं वाटलं आज तुम्ही भाऊबीज भेट घेतलात? आम्हाला चांगलं वाटलं. कुठून आलात? आम्ही कुठून आलो? अंगारका. कशासाठी आला होता इथं? काय गणेश सोनटक्के भाऊबीज असते आहे. भाऊबीज बोलतो. लाडक्या भावाकडनं काय? लाडक्या भावापासूनच येतो की दर वर्षाला. लाडके भाऊ तुम्हाला काय म्हणजे दिवाळीची काय म्हणजे क्या साड़ी देते ही? कितने साल से आते? किती वर्षापासून? 2-4 साल से आती मैं. हंगर के को मिले से आते नहीं उन्होंने मुझे. भाई को क्या दुआ देंगे आप? दुआ एक इससे भाई कर को दुआ देना पड़ता है. स्वास्थ्य मांगते ही, अच्छा रखो, ये करो, हमने भी दुआ दियो कर को. फिर हंगर के को आई सुनो मिले से आते नहीं मुझे. मानो भाई क्या भाई भी मुल्ला क्यों? फिर आना पड़ता भाई वास्ते भान. उन्होंने आते भान वास्ते मालूम है क्या. फिर आज कार्यक्रम घेण्याचा पाठीमागला उद्देश काय होता? सर्वप्रथम मी दीपावली निमित्त व पाडव्याच्या सर्व माता बंधू भगिनी त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. गेली 29 वर्ष माननीय गणेशदास सोनटक्के यांच्या माध्यमातून भावा बहिणीचे नातं जोपासलं जातं आहे. भावाकडून बहिणीला साडीची भेट, ही माहेरची साडी ही भावाकडून दिली जाते. हे एक नातं गेले 29 वर्षापासूनचं आहे. या नात्यामध्ये
परिसरातील सर्व माता भगिनी त्या येतात, फराळ करतात व आम्हाला सर्वांना आशीर्वाद देतात। ही मी खरं काशी विश्वेश्वराचं आई भवानीचा आशीर्वाद समजतो की गेले 29 वर्ष हा कार्यक्रम आम्ही घेतो आहे। त्या पाठीमागं ह्या सर्व बहिणींचा आशीर्वाद आहे। या बहिणींच्या आशीर्वादामुळं आम्हाला एक वर्षभर समाजकार्य करण्याचे एक नवं चैतन्य मिळतं, तर या बहिणींच्या आशीर्वादामुळे मिळतं। मी या सर्व बहिणींचा खूप खूप आभारी आहे, शतशः आभारी आहे। आत्ताच गणेशदादाने म्हणलं होतं की माझा पुनर्जन्म झाला तर या बहिणींची सेवा करण्यातच व्हावा, म्हणून आमचं या बहिणींसोबत असलेलं नातं हे असंच अतूटपणे राहावं ही परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो।